महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। राज्यातील अंगणवाडी ताई शिक्षण विभागाचा खास निर्णय, अंगणवाडी सेविका मदतनीस आता होणार बंधनकारक, GRही निर्गमित। पाहूया बातमी सविस्तर। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा। शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। पुणे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार आता पूर्व प्राथमिक शिक्षण विभागाचा समावेश पायाभूत स्तर म्हणून शालेय शिक्षणात करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील खाजगी बालवाड्यांची माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध नसल्याने खाजगी बालवाड्यांना नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून त्यासाठी 7 दिवसाची मुदत देण्यात आली आहे। शालेय शिक्षण विभागाने याबाबत शासन निर्णयात प्रसिद्ध केले आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये शिक्षणाचा 5+3, 3+4 असा आकृतिबंध तयार करण्यात आला आहे। त्यातील पहिल्या 5 वर्षांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाचे 3 वर्ष वयोगट 3 ते 6 आणि इयत्ता पहिली आणि दुसरी वयोगट 6 ते 8 यांचा समावेश आहे। या 5 वर्षाचा टप्पा शिक्षणाचा पायाभूत स्तर मानण्यात आला आहे। त्यानुसार पायाभूत स्तरासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे अभ्यासक्रम आराखडाही तयार केला आहे। राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार वय वर्ष 3 ते 8 वयोगटातील प्रत्येक बालकांना मोफत शिक्षण, सुरक्षित गुणवत्ता आणि वैकल्पिकदृष्ट्या सुयोग्य वातावरण मिळवून देणार, प्रारंभी बाल्यावस्थेत संगोपन आणि शिक्षण सहज उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे। सद्यस्थितीत वय वर्ष 3 ते 6 वयोगटातील बालकांना अंगणवाड्या बालवाड्या शाळेला जोडून पूर्व प्राथमिक वर्ग खाजगी प्राथमिक वर्गाद्वारे शिक्षण दिले जाते। त्यापैकी शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्यांना अंगणवाड्यांची यांची नोंद माहिती महिला व बाल विकास विभागाकडे उपलब्ध आहे, तर खाजगी बालवाड्यांची माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध नाही। त्यामुळे खाजगी बालवाड्यांची माहिती एकत्रित स्वरूपात राज्य जिल्हा स्तरावर आणि पालकांनाही उपलब्ध असणे आवश्यक आहे। त्यामुळे वय वर्ष 3 ते 6 वयोगटातील बालकांना शिक्षण देणाऱ्या स्कूल, नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, पूर्व प्राथमिक वर्ग अशा कोणत्याही नावाने सुरू असलेली खाजगी केंद्राची नोंदणी करणे बंधनकारक असल्याने शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे।